विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आपण एकूण 7 टेस्ट घेतल्या होत्या. त्यातली शेवटची टेस्ट नंबर 7. यातले उदाहरण आपण पाहू. यातलं 21 नंबरचं उदाहरण आहे. 275 वजा 131 बरोबर रिकामी जागा अधिक 88. समजा या रिकाम्या जागेची किंमत काढायची. अगोदर आपण ह्याची वजाबाकी करू. 275 मोठी संख्या आहे, त्यातून 131 वजा करायचे आहेत. 1 आणि 4 5, इथला 3 आणि 4 7, 1 आणि 1 2, 144 बरोबर आपण ह्याला समजा x मानू, बरोबर 88. आपल्याला x ची किंमत काढायची. बरोबर 144 अधिकचे 88 काय होतील? वजा 88 बरोबर इथं हातचा दिला 14 होतील. 14 मधून 8 गेले, खाली राहिले 6. इथला हातचा इथं 9, 9 5 14, म्हणजे उत्तर किती आलं? 56. उदाहरण नंबर 22. 910 भागिले 35 गुणिले 20 बरोबर रिकामी जागा. असे उदाहरण परीक्षेत येत असतात. तर यामध्ये क्रम कोणता ठेवायचा असतो? या क्रिया करताना, गणिती क्रिया करताना त्याला म्हणतात अगोदर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. म्हणजे ह्याला म्हणतात भागू बेव, किंवा अगोदर कंसाचे. जर कंस असेल तर अगोदर कंसातल्या संख्या सोडवायच्या. क्रम कोणता? भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. आता यामध्ये अगोदर भागाकाराची क्रिया आपण करू. 35नं 910ला भागायचं आहे. 35नं पहिल्या 2 अंकाला भागलं, 35 दोन्ही 70. खाली किती राहिले? 21. 21 वरती 0 दिलं म्हणजे 210. 35नं 210ला भाग द्यायचा आहे. 3 6 18, 180, 5 6 30, म्हणजे 210. म्हणजे कितीचा भाग जाईल? 6चा. 26 हा भागाकार 26 आला, गुणिले 20 बरोबर 5. गुणाकार करा. 26 गुणिले 0 0, 26 दोन्ही 52, म्हणजे उत्तर काय आलं याचं? 520. 23 नंबरचं उदाहरण 2.4/7 अधिक 4.1/3 वजा 3.2/3 बरोबर किती? या संख्येला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांकी संख्या. याला आपण अपूर्णांकामध्ये बदलायचं आहे. कसं बदलता येईल? ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 7 दोन्ही 14, त्यामध्ये अंशातली संख्या मिळवायची. 14 आणि 4 18 छेद 7 अधिक 3 गुणा 3 चौक 12 अधिक 1 13 छेद 3 वजा 3 त्रिक 9 अधिक 2 9 2 11 छेद 3. आता याचा लसावी काढून याची किंमत काढा. किंवा आता इथं छेदातले किती? 7 आणि 3. 7 आणि 3चा लसावी किती येतो? 7 3 3. 7नं भाग दिला 7 1 7, 3ला 3. 3नं भाग दिला 1 7 1 3 1 3 बरोबर 7 गुणिले 3 बरोबर 21. म्हणजे ह्यांचा छेद किती? ह्याचा लसावी किती? 21 आला. छेदात 21 लिहिले. आता छेदातल्या संख्येनं या 21ला भागायचं. कितीचा भाग जाईल? 7 त्रिक 21. आलेल्या भागाकारानं वरच्या संख्येला गुणायचं. 18 7 त्रिक 21 3 आले, 18 त्रिक 54 अधिक 3 भाग दिला 3 7 21, भागाकार 7 आला. 7नं 13ला गुणा, 7 13 7 91 वजा 3नं भाग दिला 3 7 21, 7नं गुणा 11 7 77
बरोबर. आता पहा ह्या दोन्हीची वजाबाकी करू अगोदर. 54ला 54 लिहिले, मोठी संख्या अधिक आहे म्हणून अधिक येईल. 11मधून 7 गेले, खाली किती राहिले 4. इथला आजचा इथं दिला 8 आणि 1 9. 54 अधिक 14/21 बरोबर. बेरीज करा. 4 आणि 4 8, 5 आणि 1 6, 68/21 हे आलं उत्तर. 24 नंबरचं उदाहरण पहा. एका चौरसाची परिमिती 280 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता पहा चौरसाची परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज, म्हणजे 4 गुणिले बाजू बरोबर किती? 4 बाजूंची बेरीज म्हणजे 4 गुणिले बाजू बरोबर 280. यावरून आपल्याला बाजूची किंमत काढता येईल. बाजू बरोबर 280ला 4ने भागायचं. इथं गुणिले या बाजूबद्दल इथं भागिले होतील. 4 1 4, 4 7 28 0, म्हणजे बाजू किती आली 70. चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? बाजूचा वर्ग बरोबर बाजू किती 70, 70चा वर्ग. 70चा वर्ग कसा काढायचा? 7चा वर्ग 49, 1 शून्य म्हणून 2 शून्य, आणि मीटर आहे म्हणून मीटरचा वर्ग, किंवा दुसऱ्या शब्दात काय म्हणतात त्याला चौरस मीटर. 25 नंबरचं उदाहरण पहा. 1/21 वजा 3/7 बरोबर किती? आता इथं पहा यांचे छेद समान करा, म्हणजे लसावी पद्धतीनं काढा किंवा छेद समान करून काढा, ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटतं ते करा. आता इथं पहा छेद समान करता येईल आपल्याला. 1/21 वजा छेद समान करायचं असेल तर कितीनं गुणावं लागेल? छेदाला 3. मग अंशाला छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा गुणावं लागेल, म्हणजे 3 गुणिले 3/7 गुणिले 3 बरोबर 1/21. 1/21 वजा 3 त्रिक 9 छेद 7 त्रिक 21. आता पहा छेद समान आहे म्हणजे याचा लसावी किती येईल 21. छेदातली संख्या जसाल तशी लिहिली. अंशात काय येईल? छेद आणि लसावी सारखे आहेत म्हणून अंशातली संख्या जशाल तशी 1 वजा 21 ने 21ला भागलं 1चा भाग जाईल. 1 गुणिले 9 म्हणजे 9. 1 वजा 9 मोठी संख्या कोणती? वजा, म्हणून वजा येईल. 9 मधून 1 गेला, खाली किती राहिले 8 वजा 8/21 हे आलं उत्तर.